सुरुवातीच्या काळात पहिले 2 दिवस साधारण 48 तास आईला दुधासारखं म्हणजे पाण्यासारखं दूध येतं, त्याला कोलेस्ट्रम म्हणतात. पण तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती असते, त्याच्यात प्रोटीन्स जास्त असतात आणि ते थोडंसं हेवी असतं. त्यामुळे थोडं दूध मिळालं बाळाला तरी त्याचं पोट भरतं. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच त्याला स्तनाला धरावं आणि जशी जशी त्याची गरज आहे तसं पाजत जावं. साधारण 48 तास ते 72 तासानंतर प्रॉपर मिल्क सिक्रिशन सुरू होतं आईला आणि ते दूध मग बाळाला पुरेल एवढं तयार होतं. बऱ्याच वेळेला ते दूध जास्त प्रमाणात सुरुवातीला तयार होतं, पण ते जास्त प्रमाणात दूध तयार होणं ही एक चांगलं इंडिकेशन असतं की आईला चांगलं दूध आलं. त्याची स्थिती आईची 2 ते 3 दिवस राहते. मग त्याच्यानंतर मात्र बाळाच्या गरजेनुसार 2 तासांनी 3 तासांनी आईला भरपूर दूध यायला लागतं.